नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, शिक्षकांचे पगार भत्त्याबद्दल आताची मोठी अपडेट. शिक्षण विभाग झाला अलर्ट. जाणून घ्या नेमक्या कशा विषयी अलर्ट झालेला आहे शिक्षकांकरता. ही मोठी बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत. तर ही संपूर्ण बातमी समजून घेण्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, सोबतच मोठी बातमी आपल्या मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, राज्य शासनाच्या शालार्थ वेतन प्रणालीमध्ये डिजिटल सर्व्हिस रेकॉर्ड व आवश्यक कागदपत्रे अद्ययावत न करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते तसेच थकीत देयके दिनांक 15 फेब्रुवारी पासून रोखण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा शिक्षण विभागाने दिला आहे. शासनाने वेतन प्रणाली पूर्णतः ऑनलाईन करण्यावर भर दिला असून यामध्ये कोणतेही हलगर्जीपणा सहन केला जाणार नसल्याचे संकेत देण्यात आले आहेत. राज्यातील सर्व अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये तसेच शिक्षण विभागांनी संलग्न कार्यालयामधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपली सेवा पुस्तिकी, नियुक्ती आदेश, पदोन्नती, वेतन वाढ, शैक्षणिक अर्हता, सेवा अखंडता प्रमाणपत्र आदी कागदपत्रे अपलोड करण्याची सूचना केली आहे. शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचाही समावेश. मित्रांनो, या कारवाईत मुख्याध्यापक, सहाय्यक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, लिपिक, शिपाई, प्रयोगशाळा सहाय्यक आदी सर्व घटकांचा समावेश असून कोणालाही सूट देण्यात येणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. संच मान्यतेनुसार कर्मचाऱ्यांना वेतन भत्ते अदा होणार. मित्रांनो, शालार्थ प्रणालीतील नोंदी संच मान्यतेनुसारच तपासल्या जाणार असून अतिरिक्त किंवा अनधिकृत पदांवरील वेतन देय राहणार नाही असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे. मित्रांनो, कागदपत्रे अपलोड न केल्यास पगार रोखणार. सेवा पुस्तिका अद्ययावत नसेल, नियुक्ती पदोन्नती आदेश अपलोड नसतील, शैक्षणिक व्यावसायिक अर्हता नोंद नसल्यास तसेच वेतनवाढ, आश्वासित प्रगती योजना नोंदी अपूर्ण असल्यास अशा कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते थांबविले जाणार आहे. शासनाने कठोर भूमिका घेत वेतन रोखण्याचा निर्णय घेतला असून आता पारदर्शकता येणार आहे. नोंदी पूर्ण करणाऱ्यांनाच मिळणार वेतन. मित्रांनो, नोंदी पूर्ण करणाऱ्यांनाच मिळणार वेतन. मित्रांनो, दिनांक 15 फेब्रुवारी पासून कारवाई प्रभावी होणार आहे. शासनाने दिलेल्या अंतिम मुदतीनंतर अपूर्ण नोंदी असल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते होल्ड करण्यात येणार असल्याची माहिती आहे. काय आहे शालार्थ प्रणाली ते जाणून घ्या. मित्रांनो, शालार्थ ही राज्य शासनाची ऑनलाईन वेतन व सेवा व्यवस्थापन प्रणाली आहे. या प्रणालीद्वारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते, भविष्य निर्वाह निधी, निवृत्ती वेतन व सेवा नोंदी संगणकीकृत स्वरूपात व्यवस्थापित केले जातात. पारदर्शकता, अचूकता व वेळेत वेतन वितरण या प्रणालीचा मुख्य उद्देश आहे. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.